हा हा हा, रस्स्याचा कालवण पण घे मग मॅच. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, आजची आपली रेसिपी आहे पापलेट. तर आपल्याकडे 3 पापलेट आहेत कारण खाणारा एकटाच माणूस आहे. 2 पापलेट आपण तळणार आहोत, ते तुम्हाला बघाच पुढच्या रेसिपीमध्ये. एका पापलेटचा करणार आहे कोकोनट ग्रेव्ही मधला रस्सा, जो आपण भाताबरोबर खाणार आहोत. तर आपण खूप पूर्वी शिकलेलो आहे पापलेट कसं कापायचं, तर ते परत आज मी रिसर्फेस करतोय. तर मला जेवढं आठवलं तेवढं इथून पहिला कट घ्यायचा ना, तर पहिले पोट साफ करायचं. ओके, हे झाल्यावर मग इकडून काढायची. काढू द्या. दिसत नाही ते त्या बाजूला तुझे एक्सप्रेशन. ओके, एकदम व्यवस्थित साफ केलेला. थोडे जाडजाड ठेवू ना. मस्त पापलेट मिळालेलं आहे आपल्याला. ओके, सगळ्यांचे तशाच तुकड्या कर. यशवंत जर हा व्हिडिओ बघत असेल तर खाली कमेंट कर. मला पहिल्यांदा एका यशवंत नावाचा मित्र आहे, त्यांनी पापलेट कापायला शिकवलं. कोकणातला आहे का तो? हो, ही ऑल्सो कोकण बॉईज. आम्ही त्या एका बांगलादेशी स्टोर मधून पापलेट आणून खायचो. उलट कर, उलट. एकदम फर्स्ट क्लास असे पापलेट कापलेले आहेत, जसे तुम्ही बघू शकता. एकदम परफेक्ट थिकनेस फ्रायसाठी. हा हा हा, एकच नंबर. कसे कापले? रे का घेतो म्हणजे तू बायकोच ना. एक नंबर पापलेट चिरलेला आहे. आता पुढच्या रेसिपीला लावूया. ठीक आहे, सगळ्याला सेमच मसाला लावणार आहे का आपण तळायला आणि याला? हळद, मीठ आणि शेफ्स स्पेशल आगरी मसाला. त्याची चव मस्त आहे. आगरी मसाल्याची चव. आपल्या दर्शकांना नंतर सांगा की हा मसाला घरी बनवला आहे का. ओके, आपल्या आगरी मसाल्याची रेसिपी जर काहीच तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कळवा. ठीक आहे, आणि हे मेन आहे आमसूल. हो सॉरी, भैया भैया नाही म्हणू शकत आज. शेफ का चिंच. तर आपले डिवेनिंगवाले गडी जेवायला बसलेले आहेत. व्हेज, नॉट इंटरेस्टेड इन एव्हरीडे फिश स्टोरीज. वैतागलेले आहेत माशाला. इथं आपला रेसिड्यू. तेरी जली ना. हे बघा. ओके ठीक आहे. ए इम्पोर्ट एक्सपोर्ट करेल मी. बट नो वरीज, जर चांगले पैसे मिळणार असेल तर विकायलाही बसू, काही प्रॉब्लेम नाही. काहीच. ओके, पारंपरिक पद्धतीने खोबरं किसलं जात आहे. स्पॉन्टेनियस सोलकडी साठी ते लोक तयार झालेले आहेत आणि गोळा झालेले आहेत. मंदिर खोला नाही, सोलकडी पिणे आ गए. हा रश्श्याचा मसाला आहे. खोबरं, कोथिंबीर आणि लसूण. ओके ओके. रश्श्याचं वाटण.
पापलेट रस्सा. ठीक आहे. आणि भात आपला कुठला? कोलम. कोलम, हा का कोकणातला भात आहे वाडा कोलम. का? अरे वा. झालं झालं. ओके, वाटणला आपलं पाणी लागतं वाटतं. ओके, वाटण आपलं झालं का? ओके. खुफिया मसाला निघालेला आहे आपला, आंबोळी मसाला. तेल आपण टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग त्यात टाकलेलं आहे का? टाकायचे अजून? टाकत होते पण ते. ओके. हिंग इज समथिंग न्यू, हे मी बघतोय. पहिलं इन्ग्रेडियंट टाकलं लसूण. काय म्हणतो तुम्ही? फोडणी बसल्या. तर डायरेक्ट वाटण का? वास मस्त आला, वास छान आला. आता आपण त्या पीसला लावलेला आहे ना मसाला, ह्याच्यात कमी. हे आपण पण म्हणजे रस्सा करणार का असं ग्रेव्ही टाईप? अच्छा. मस्त झणझणीत मला असं वाटतंय पापलेट रस्सा होणार. हे सगळं आपण टाकणार का वाटण? अच्छा. थोडं तेलातला तेलात ना त्या परत वाटण. ओके. फिश हेड्स. फिश तेल. बाकी तेल कुठे गेलं आपलं? हां, हे बघा, फारच मस्त आपली ग्रेव्ही दिसत आहे. इथे पाणी गरम होत आहे की थोडं पाणी आपण या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. ग्रेव्हीला आपल्या ऑलरेडी थोडंसं तेल सुटलं आहे. मध्ये फिश, खोबरं सगळंच एकदम हे असल्यामुळे मस्त त्याला फॅट सुटत आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि हे गेलं लसूण. तळताना इथे पहिले लसूण टाकतात, मग थोडीशी हिंग. अजून काय टाकतात का? ओके. आता पापलेट. ओ, स्पेशल कोटिंग तयार आहे. हे काय? रवा आणि तांदळाचं पीठ. ठीक आहे. तेल मस्त गरम झालं आहे. पहिला पापलेट गेलेला आहे आपला. मस्त. भाजलं का? मांजर आलं इथं ऑलरेडी. मस्त. मला तर असं वाटतं आपण प्लेटची तयारी करूया. असं दिसतंय की इथे सगळं लवकरच होत आलेलं आहे. रस्स्याला पण उकळी सुटलेली आहे. हा हा हा, खतरनाक. आपलं ताजं नसतं. हां. तर हे असं तुकडी कडक नसते झाली, अशी नरम झाली असते. अच्छा, म्हणजे आपण चांगले पापलेट आणले आहेत. आणलेलं आहे. ओके. थोडं थोडं कळायला लागलंय आपल्यालाही चांगले मासे आणायला. त्यामुळे हो, अलिबागचे जावई आहेत, त्यामुळे गुड पापलेट शॉपिंग.
ठीक आहे, पापलेट आपले झालेले आहेत. आता आपण खायला घेऊयात मित्रांनो. इथं तव्याची विली मारलेली आहे की जेणेकरून तेल सगळं एका बाजूला यावं. फारच हेल्दी सजेशन आहे शेफकडे. गरज आहे आपल्याला, काय म्हणतात. ठीक आहे, हाय हाय गेलंच त्यात. जाऊ दे, बाकीचे काढा तोपर्यंत. ठीक आहे की बस की. ओके, राऊंड 1 ईट. तवा इथं पार्किंगला लावलेला आहे. सगळं तेल पण जायला म्हणजे बाजूला यावं आणि गरम राहावं. त्यामुळे पहिल्यांदाच असं बघितलेलं आहे आपण. साईड स्टँडला तवा. तर मित्रांनो, आपण टेस्ट करत आहोत पापलेट सासूबाईंनी बनवलेला. मला असं वाटतं रेसिपी तर भारी आहेत, बट आपण एक खूप इम्पॉर्टंट स्टेप केली आहे, दॅट इज चॉपिंग द पापलेट. ही व्यवस्थित केल्यामुळे एकदम कच्चा खाल्ला असं तरी चव लागली असते. नाही, मस्त रेसिपी आहे, मजा आहे. तरी ही हाफच रेसिपी आहे. रस्सा अजून आपल्याला टेस्ट करायचा आहे. तुम्हाला सांगतो रस्साची टेस्ट कशी आहे. जस्ट इन आफ्टर फिनिशिंग दिस. हा रस्स्याचं कालवण पण आपण घेतलेलं आहे. आता मस्त याच्यावर आपण घेणार आहोत कोलम. अच्छा, रस्स्याचं कालवण, पापलेटचं कालवण आपलं एक नंबर दिसतं आहे मित्रांनो. आता आपण याच्यावर मस्त कोलम भात आपला खात आहोत. हा कडकच कार्यक्रम होणार आहे. लगेच फीडबॅक देतो तुम्हाला. ओके, भात आपला कालवलेला आहे. आता माझ्या बायकोनी जे खायला शिकवलं ते मी तुम्हाला दाखवतो. मस्त असा तळलेला एक पापलेटचा पीस घ्यायचा. हा आणि मस्त त्याला असं इथं कालवणामध्ये मिक्स करायचा. एकच नंबर लागला. मित्रांनो, आपल्या सासूबाईंची रेसिपी दाखव की सासूबाई म्हणतात तेवढं. खूप मस्त रेसिपी आहे पापलेट रस्साची. पापलेटचं कालवण तुम्ही ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खादड खाऊ मासा सेगमेंटमध्ये तुम्हाला काय हवं आहे सांगा. अलिबागला जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत करत राहू. जर आपला तुम्ही लॉबस्टरचा व्हिडिओ नसेल बघितला तर तोही बघा. मटन चंपारण तर आहेच, प्रॉन्स बिर्याणी आहे, भरपूर वर्सटाईल क्युझिन्स आहेत आपल्या चॅनलवर. नक्की बघा. चला, बाय बाय. तहलका पापलेट नाही, तहलका पापलेट लागला. मजा आली.